Hello everyone, today we are going to start a new chapter number 9, current electricity. In 11th standard we have also seen the current electricity, basics of current electricity. In that part we have seen the different combinations of resistors. म्हणजे त्यामध्ये आपण सिरीज कॉम्बिनेशन, पॅरलल कॉम्बिनेशन रेजिस्टर्सचं बघितलं आहे. ठीक आहे. तर आता यामध्ये सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनचा यूज करून आपण डिफरंट टाईपचे रेजिस्टर्स असेल, 4-5 रेजिस्टर असेल किंवा जास्त असेल तर ते सगळे बदलून आपण फक्त सिंगल रेजिस्टर यूज करू शकतो. पण जर अजून कॉम्प्लिकेटेड सर्किट असेल तर त्यासाठी तिथे ते सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन ॲप्लिकेबल नाही. तर त्यावेळेस आपल्याला काय यूज करायचं आहे, किरचॉफ्स लॉज यूज करायचे. या टॉपिकमधलं इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हे जे लॉ आहे किरचॉफ्स लॉज हे इम्पॉर्टंट आहे. या बोर्डच्या एक्झाममध्ये याच्यावर क्वेश्चन विचारला जात असतो. ठीक आहे. तर हे जे लॉज आहे, 2 लॉज आहे. किरचॉफ्स फर्स्ट लॉ दॅट इज करंट लॉ और जंक्शन लॉ पण म्हणता याला, अँड किरचॉफ्स सेकंड लॉ त्याला व्होल्टेज लॉ म्हणतात. ठीक आहे. तर त्या लॉजमध्ये 3 टर्म्स येणार आहेत. तर ते 3 टर्म्स काय काय असतात, त्याच्यामध्ये त्याचं मिनिंग काय असतो, डेफिनेशन काय असते ती अगोदर आपण घेऊ. तर त्यामध्ये फर्स्ट जे येत असतो ते आहे जंक्शन. जंक्शन हा वर्ड त्यामध्ये आपण यूज करणार आहे. तर जंक्शन काय असतो ते अगोदर आपण समजून घेऊ. ओके. जंक्शन इज एनी पॉइंट ॲट विच 2 or more कंडक्टर्स आर जॉईन टुगेदर. म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त कंडक्टर्समध्ये काय येणार आहे, कॅपॅसिटर, रेजिस्टर, बॅटरी हे सगळे काय आहे, जर एक पॉईंटवर जोडलेले असेल तर ते जे पॉईंट असतो त्याला म्हणायचं जंक्शन. सेकंड वर्ड आपण यूज करत असतो तो आहे लूप. लूप म्हणजे काय, अ क्लोज्ड कंडक्टिंग पाथ ऑफ एन इलेक्ट्रिकल नेटवर्क. एखाद्या इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये क्लोज्ड पाथ जे असतो, म्हणजे एक पॉईंटपासून स्टार्ट होणार ते सर्किट कंप्लीट होऊन परत तिथे येणार आहे, तर ते जे पाथ असतो त्याला म्हणायचं लूप और मेश पण म्हणतात याला. अजून काय म्हणतात, मेश. ठीक आहे. जास्त करून आपण लूप हा वर्ड यूज करणार आहे. आणि थर्ड जे वर्ड आहे जे आपण यूज करणार आहे ते आहे ब्रँच. ब्रँच. आता ब्रँच म्हणजे कशाला म्हणायचं याच्यामध्ये, ब्रँच इज एनी पार्ट ऑफ द इलेक्ट्रिकल नेटवर्क बिटवीन द 2 जंक्शन. म्हणजे 2 जंक्शनमधलं जे पार्ट असणार आहे, 2 जंक्शनमधलं जे पार्ट असणार आहे त्याला म्हणायचं ब्रँच. आता तिन्ही जे वर्ड्स आहे त्याचं मिनिंग समजण्यासाठी आपण इथे एक इलेक्ट्रिकल सर्किट घेऊ, एक इलेक्ट्रिकल नेटवर्क घेऊ. फॉर एक्झाम्पल इथे एक रजिस्टर असणार आहे, फॉर एक्झाम्पल याला R1 म्हणू. अजून काय आहे, इथे दुसरा एक रजिस्टर कनेक्ट करायचं, इथे त्याला आपण R2 म्हणू. ठीक आहे. त्याला काय करायचं, दोन्ही साईडला 2 बॅटरीज कनेक्ट आहे, इथे पॉझिटिव्ह इथे निगेटिव्ह टर्मिनल. ठीक आहे. इथे पण काय आहे, एक रजिस्टर कनेक्ट आहे, हे डायरेक्टली जॉईन करून घेऊ आपण. इथे पण एक बॅटरी जोडलेली आहे, आपण असं कन्सिडर करू. ठीक आहे. आणि दोघांच्या मध्ये पण काय आहे, एक रजिस्टर आहे, याला आपण R3 याला R4 म्हणू. ठीक आहे. असं एक इथे सर्किट दिलेलं आहे. आता या सर्किटमध्ये जंक्शन कशाला म्हणायचं, जंक्शन म्हणजे काय डेफिनेशन केली होती, काय केलेली आपण, द पॉईंट ॲट विच 2 or more कंडक्टर्स आर जॉईन टुगेदर. आता इथे जर बघितलं तर ह्या पॉईंटला 2 किंवा 2पेक्षा जास्त कंडक्टर्स काय झालेले, जॉईन झालेले. तर हे काय असणार आहे, इथे जंक्शन असणार आहे. इथे पण काय आहे, 2 किंवा 2पेक्षा जास्त कंडक्टर्स इथे जॉईन केलेले आहे. तर हे काय झालं, तिथलं जंक्शन झालं. फॉर एक्झाम्पल ए पॉईंट अँड बी पॉईंट आर द जंक्शन्स. ओके. आता यामध्ये हे जे सिम्बॉल असतो झिगझॅग, हे कशासाठी असतो, रजिस्टरसाठी असतो. रजिस्टरचं काम काय आहे, इट अपोजेस द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंटच्या फ्लोला ते अपोज करत असतो, त्याला लिमिट करत असतो. त्याच्यानंतर हे जे असं घेतलेलं एक मोठी लाईन आहे, एक छोटी लाईन आहे, हे असतो बॅटरीसाठी. कशासाठी असतो ते, बॅटरी. याला सोर्स ऑफ EMF म्हणतात, म्हणून आपण त्याला काय असं एक सिम्बॉल यूज करणार आहे. म्हणजे ॲप्सिलॉन सारखंच असतो, परत असं घ्यायचं असं. ठीक आहे. हा सिम्बॉल कशासाठी यूज करायचा आहे, सोर्स ऑफ EMF और बॅटरीसाठी यूज करायचं आहे. तर इथे पण काय आहे, एक सोर्स ऑफ EMF और बॅटरी. तर यामध्ये ए अँड बी काय आहे, जंक्शन आहे. त्याच्यानंतर लूप कशाला म्हणायचं, क्लोज्ड कंडक्टिंग पाथ. म्हणजे काय, इथून स्टार्ट केलं हे काय झालं, त्याचं एक लूप झालं. त्याच्यानंतर इथून स्टार्ट केलं तर हे पण काय झालं, त्याचा एक लूप. इथून स्टार्ट केलं तर हा पण काय झालं, त्याचा एक लूप झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रँच म्हणजे काय, एनी पार्ट ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट बिटवीन द 2 जंक्शन. 2 जंक्शनमधलं कोणतंही इलेक्ट्रिकल पाथ म्हणजे काय आहे, फॉर एक्झाम्पल इथून तर इथे
एक जंक्शन आहे, दोन जंक्शन आहे, तर दोघांमधलं जे पाथ असणार आहे त्याला काय म्हणायचं, ब्रँच म्हणायचं. फॉर एक्झाम्पल ही एक ब्रँच असणार आहे, ठीक आहे. अजून ही एक ब्रँच असणार आहे, त्याच्यानंतर ही पण काय असणार आहे, एक ब्रँच असणार आहे. कोणते कोणते, ए पासून बी पर्यंत, त्याच्यानंतर ए पासून इकडून बी पर्यंत, त्याच्यानंतर ए टू बी डायरेक्टली. हे काय झाले, त्याचे डिफरंट ब्रँचेस झाले, 3 ब्रँचेस आपल्याला दाखवता येईल, ठीक आहे. तर हे झालं त्याच्यामधलं जंक्शन, लूप अँड ब्रँच कशाला म्हणायचं, डेफिनेशन. आता आपण याच्यामध्ये त्याचा फर्स्ट लॉ जे आहे दॅट इज करंट लॉ ते बघूया, ठीक आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे किरचॉफ्स फर्स्ट लॉ, किरचॉफ्स फर्स्ट लॉ, ठीक आहे. याला अजून काय म्हणतात, याला करंट लॉ पण म्हणतात. काय म्हणतात, करंट लॉ. और अजून याला काय म्हणतात, जंक्शन लॉ, ठीक आहे. आता याचा स्टेटमेंट काय आहे, द करंट ॲट एनी जंक्शन, द अल्जेब्राइक सम ऑफ करंट्स ॲट एनी जंक्शन इज 0. म्हणजे काय स्टेटमेंट करतो मी इथे, द अल्जेब्राइक सम ऑफ करंट्स ॲट एनी जंक्शन is 0 in an इलेक्ट्रिकल नेटवर्क. हे झालं त्याचा स्टेटमेंट, ठीक आहे. सिम्पल आणि छोटासा स्टेटमेंट आहे, फक्त याचा मिनिंग समजायला पाहिजे, ठीक आहे. काय आहे, द अल्जेब्राइक सम ऑफ करंट्स ॲट एनी जंक्शन इज 0. म्हणजे कोणत्याही जंक्शनवर जर आपण करंटची अल्जेब्राइक सम घेतली, करंटची ॲडिशन केली, तर आपल्याला ते किती मिळणार आहे, 0 मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल इथे समेशन, याचा मॅथमॅटिकल फॉर्म काय येणार आहे, समेशन ऑफ आय, करंटचा आय गोज फ्रॉम 1 to n. म्हणजे आपल्याकडे n नंबर ऑफ कंडक्टर्स असेल आणि त्याच्यामधून आय एवढं करंट फ्लो होत असेल प्रत्येक कंडक्टरमधून, तर ते सगळ्यांची ॲडिशन केली तर किती मिळणार आहे आपल्याला, 0. हे झालं त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म. आता यामध्ये कोणतंही जंक्शन असेल, म्हणजे किंवा 2पेक्षा जास्त कंडक्टर्स तिथे जॉईन केलेले आहे आपण, तर तिथे जे करंटची ॲडिशन असणार आहे, समेशन असणार आहे, ते किती असणार आहे, 0 असणार आहे, ठीक आहे. तर इथे साइन कन्व्हेन्शन कसं घ्यायचं, इथे इम्पॉर्टंट आहे. काय साइन कन्व्हेन्शन्स मीन्स व्हॉट, त्याच्यामध्ये साइन कोणतं कधी घ्यायचं आहे, साइन कन्व्हेन्शन्स, करंट पॉझिटिव्ह कधी घ्यायचं आणि निगेटिव्ह कधी घ्यायचं, ठीक आहे. तर त्यामध्ये इथे आपण एक नेटवर्क कन्सिडर करू. फॉर एक्झाम्पल इथे एक पॉईंट पी आहे, पी पॉईंट घेतलं, इथून करंट येत आहे आणि जात पण आहे, असं आपण काय करू, कन्सिडर करू, ठीक आहे. असं डिफरंट टाईपचे ब्रँचेस आहे, डिफरंट टाईपचे कंडक्टर्स आहे इथे, आणि ते आपण जॉईन केलेलं आहे. इथे I1 असणार आहे, इथे याच्यामधून करंट I2 असणार आहे, याच्यात करंट I3 असणार आहे, इथे करंट I4, इथे करंट I5, इथे I6 असणार आहे. असे 6 करंट्स. पण करंट काय असतो, त्याला डायरेक्शन असते, ठीक आहे. तर डायरेक्शनसाठी फॉर एक्झाम्पल I6 हे जे असणार आहे ते लिव्ह करतोय म्हणून या डायरेक्शनमध्ये, हा एंटर करतोय म्हणून या डायरेक्शनमध्ये, हा एंटर करतोय म्हणून या डायरेक्शनमध्ये, हा लिव्ह करतोय म्हणून या डायरेक्शनमध्ये असणार आहे, असं आपण कन्सिडर करू. इथे पण त्याला आपण लिव्ह करताना दाखवू, इथे लिव्ह करताना दाखवू, असं इथे पण काय एंटर करताना दाखवू. आता ठीक आहे, असं आपण काय केलं, कन्सिडर केलं का काही करंट जंक्शनकडे येत आहे आणि काही जंक्शनपासून लांब जात आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये साइन कन्व्हेन्शन कसं घ्यायचं आहे, द करंट्स अरायव्हिंग टुवर्ड्स द जंक्शन आर टेकन ॲज पॉझिटिव्ह. म्हणजे जे जंक्शनकडे येत आहे ते कसं घ्यायचं आहे, पॉझिटिव्ह. अँड द करंट्स विच आर लिव्हिंग द जंक्शन आर टेकन ॲज निगेटिव्ह. म्हणजे जे सोडून चाललेले आहे ते काय घ्यायचे, निगेटिव्ह घ्यायचे. म्हणजे काय, अरायव्हिंगसाठी इथे मी लिहितो, मी अरायव्हिंगसाठी काय घ्यायचं आहे, अरायव्हिंग करंटसाठी ते घ्यायचं आहे पॉझिटिव्ह. काय घ्यायचं, पॉझिटिव्ह. आणि जे लिव्ह करत आहे, लिव्हिंग करंटसाठी काय घ्यायचं, निगेटिव्ह घ्यायचं, ठीक आहे. मग याच्यावरून जर आपण सगळ्यांची ॲडिशन केली तर ते किती मिळणार आहे आपल्याला, 0. म्हणजे याच्यामध्ये पाहिलं तर I1 काय करतोय, एंटर करतोय, अराईव्ह करतोय म्हणून काय असणार आहे, ते पॉझिटिव्ह असणार आहे, प्लस I1.
त्याच्यानंतर I2 काय करतोय, लिव्ह करतोय म्हणून निगेटिव्ह, -I2. त्याच्यानंतर I3 पण लिव्ह करतोय म्हणून निगेटिव्ह. त्याच्यानंतर I4 एंटर करतोय म्हणून काय असणार ते पॉझिटिव्ह I4. त्याच्यानंतर I5 पण काय करतोय, एंटर करतोय म्हणून ते पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर I6 लिव्ह करतोय म्हणून ते काय असणार आहे, निगेटिव्ह I6. आणि हे सगळे आपण ॲड जर केले तर किती मिळणार आहे, 0. द अल्जेब्राइक सम ऑफ करंट्स ॲट एनी जंक्शन इज 0 इन ॲन इलेक्ट्रिकल नेटवर्क. ठीक आहे. तर याच्यावरून काय सांगता येईल आपल्याला, जर आपण पॉझिटिव्ह टर्म एक साईडला घेतले आणि निगेटिव्ह टर्म राईट साईडला घेते म्हणजे काय येणार आहे, I1 इथे परत कुठं आहे प्लस I4 प्लस I5 इज इक्वल्स टू काय येणार आहे, लेफ्ट साईडला काय येणार आहे, सगळे निगेटिव्ह, राईट साईडला निगेटिव्ह टर्म, दॅट इज I2 प्लस I3 प्लस I6. दॅट इज याच्यावरून काय सांगता येईल, द समेशन ऑफ करंट्स एंटरिंग or arriving the junction is equals to the algebraic sum of currents leaving the junction. म्हणजे जेवढं करंट येत आहे तेवढंच करंट काय होत आहे, बाहेर पण जात आहे. ठीक आहे. तर हे झालं त्याचा स्टेटमेंट आणि त्याचा एक्सप्लेनेशन. इथे साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवायचं फक्त, अराईव्ह करत असेल तर पॉझिटिव्ह, लिव्ह करत असेल तर निगेटिव्ह. ठीक आहे. हे झालं त्याचा किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. देन नेक्स्ट वन इज द किर्चॉफ सेकंड लॉ. किर्चॉफ सेकंड लॉ बघण्याआधी आपण इथे काय करू, एक एक्झाम्पल येऊ. ठीक आहे. किर्चॉफ्स फर्स्ट लॉचाच काय करू, इथे एक एक्झाम्पल येऊ. ठीक आहे. आता इथे एक्झाम्पलमध्ये फर्स्ट लॉ घेऊ, इथे फर्स्ट लॉचा एक्झाम्पल. आता इथे एक्झाम्पलमध्ये मी काय करतो आहे, इथे एक पॉईंट आहे ओ पॉईंटपासून करंट येत आहे. ठीक आहे. इथे करंट येत आहे या डायरेक्शनमध्ये. इथे करंट किती येत आहे, फॉर एक्झाम्पल इथे मी 17 ॲम्पियर कन्सिडर करतो. ठीक आहे. इथे परत काय झालं, इथे एक जंक्शन आलं का ज्या जंक्शनवर करंट बाहेर जात आहे 3 ॲम्पियरचा. कन्सिडर करू आपण 3 ॲम्पियर करंट काय झालं, बाहेर गेलं. परत दुसरं एक खाली गेल्यानंतर 2 ॲम्पियरचं करंट इथे आलं, परत 2 ॲम्पियरचं आलं. त्याच्यानंतर खाली गेल्यानंतर काय झालं, हा स्प्लिट झालं, 2 पार्टमध्ये स्प्लिट झालं. या डायरेक्शनमध्ये काही करंट गेलं आणि या डायरेक्शनमध्ये फॉर एक्झाम्पल 9 ॲम्पियर गेलं. असं आपण कन्सिडर करू. तर इथे किती ॲम्पियर करंट गेलेलं आहे असं आपल्याला फाइंड आउट करायचं. क्वेश्चन समजलं काय करायचं आहे, याच्यामध्ये 17 ॲम्पियर करंट मध्ये आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं, इथे एक जंक्शन आलं, फॉर एक्झाम्पल ए पॉईंटवर काय झालं, 3 ॲम्पियर करंट निघून गेलं आणि बाकीचं करंट इथे फॉर एक्झाम्पल I1 असेल, हा इथे किती असणार आहे, हा याला आपण I2 म्हणू. ठीक आहे. इथे करंट किती गेला, या डायरेक्शनमध्ये I3 गेलं. ठीक आहे. I2 करंट 3 ॲम्पियर तिकडं निघून गेला, I3 करंट खाली गेलं. त्याच्यानंतर इथे I4 इथे याच्यामध्ये ॲड झालं. त्याच्यानंतर बाकीचं इथे I5 करंट आलं. ठीक आहे. इथे जंक्शन असणार आहे बी जंक्शन, इथे बी असणार आहे आणि इथे सी जंक्शन असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे I5 गेलं, इथे I6 असणार आहे. ठीक आहे. आणि हा एक्स म्हणजे I7 आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं. तर इथे आपण काय करू शकतो, किर्चॉफ्स लॉ फर्स्ट लॉ दॅट इज करंट लॉ यूज करू शकतो. म्हणजे कसं करायचं, आता इथे 17 ॲम्पियर आलं, तर 17 ॲम्पियर आल्यानंतर इथून 3 ॲम्पियर निघून गेलं तर खाली किती राहणार आहे. फॉर एक्झाम्पल इथे समेशन, हे जे करंट असणार आहे I1 विल बी इक्वल्स टू, अर्धं इकडे गेलं तर अर्धं इकडे आलं म्हणजे काय असणार आहे, I2 प्लस I3 असणार आहे. किती असणार आहे, I2 प्लस I3. म्हणजे I2 आणि I3ची ॲडिशन केली तर परत आपल्याला किती मिळणार आहे, 17. म्हणजे जर इथे लिहिलं I1 किती आहे 17 इक्वल्स टू I2 किती आहे, इथे I2 इज 3 ॲम्पियर, 3 घेतलं प्लस इथे I3 आपल्याला माहीत नाही म्हणून किती I3 घेऊ. इथे I3 विल बी इक्वल्स टू 17 मायनस 3 दॅट इज 14 ॲम्पियर. ठीक आहे. I3 मध्ये इथे किती गेलं, 14 ॲम्पियर. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली काय झालं, इथं आल्यानंतर इथे याच्यामध्ये 14 ॲम्पियरमध्ये 2 ॲम्पियर करंट काय झालं, ॲड झालं. तर ते डायरेक्ट इक्वेशन फॉर्ममध्ये लिहित नाही. म्हणजे किती आलं, इथे I3 मध्ये 14 ॲम्पियरमध्ये किती ॲड झालं, परत 2 दॅट इज 16. इथे किती आलं मग 16 ॲम्पियर. 16 ॲम्पियर इकडं 9 गेलं, 16मधून 9 गेलं 7 आणि इकडं राहिलेलं किती असणार आहे, मग 7 असणार आहे. म्हणजे इथे जे करंट असणार आहे ते किती असणार आहे, 7 ॲम्पियर. म्हणजे 9 इथे गेलं तर 7 कुठं राहणार आहे, एक्स या ब्रँचला 7 असणार आहे. आणि इथे टोटल करंट 9 + 7 किती मिळणार, परत 16 मिळणार. तर हे असतो त्याचा ॲप्लिकेशन. असा करून आपण त्याला न्यूमेरिकलमध्ये सॉल्व करू शकतो. ठीक आहे. हा झाला किर्चॉफ्स फर्स्ट लॉ अँड इट्स ॲप्लिकेशन, दॅट इज
न्यूमेरिकल एक्झाम्पल. ठीक आहे. नाव आवर नेक्स्ट टॉपिक इज किर्चॉफ सेकंड लॉ, दॅट इज व्होल्टेज लॉ. याच्यामध्ये किर्चॉफ सेकंड लॉ आहे त्याला काय म्हणतात, व्होल्टेज लॉ म्हणतात. ठीक आहे. याचा स्टेटमेंट काय आहे, द अल्जेब्राइक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस इन अ क्लोज्ड लूप इज झिरो. म्हणजे याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स आणि सोर्स ऑफ EMF म्हणजे बॅटरी, ते सगळ्यांची ॲडिशन जर केली आपण तर ते किती मिळणार आहे आपल्याला, झिरो. मी ते एकदा स्टेटमेंट लिहून घेतो. द अल्जेब्राइक सम ऑफ potential differences and electromotive forces in a closed loop is zero. ठीक आहे. आता आपण याचा स्टेटमेंट काय आहे ते समजून घेऊ. अल्जेब्राइक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस. ठीक आहे. पोटेन्शियल डिफरन्सेस म्हणजे काय आहे, एखादा सर्किट दिलेला आहे त्याच्यामध्ये जेवढे पण रेजिस्टर्स आहे त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती क्रिएट झालेलं आहे तर ते किती असणार आहे ते फाइंड आउट करून घ्यायचं. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सेस म्हणजे काय असणार आहे, इट इज द प्रोडक्ट ऑफ V = IR, ओहम्स लॉ. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सेस जर आपण एखादा रेजिस्टर असेल त्या रेजिस्टरचे अक्रॉस करंट किती आहे तर ते करंट आणि त्याचा रेजिस्टन्स दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्सेस मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस, त्याला EMF म्हणतात. 11मध्ये झालेलं आहे आपल्याला. जे बॅटरी असतात ते काय असतात, सोर्स ऑफ EMF. म्हणजे इलेक्ट्रॉनला ते सर्किटमध्ये पूर्ण कंप्लीट सायकल करण्यासाठी जे एनर्जी प्रोव्हाइड करायची असते ते कोण करतो, ही बॅटरी करत असते, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस करत असतो. ठीक आहे. इन अ क्लोज लूप इज झिरो म्हणजे काय असणार आहे, समेशन ऑफ IR पोटेन्शियल डिफरन्सेस, द अल्जेब्राइक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस प्लस अजून काय आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस. त्याला आपण कसं डिनोट करतो, असं ॲप्सिलॉन सारखा सिम्बॉल आहे, E किती येणार आहे, झिरो. ठीक आहे. आता हा लॉ समजून घेण्यासाठी आपण त्याचे साइन कन्व्हेन्शन्स बघू आणि त्याचं यूज कसं करायचं ते बघूया. ठीक आहे. साइन कन्व्हेन्शन्स म्हणजे पॉझिटिव्ह कधी घ्यायचं आणि निगेटिव्ह कधी घ्यायचं हे आपण बघूया. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला एक सर्किट कन्सिडर करावं लागणार आहे. फॉर एक्झाम्पल इथे मी एक सर्किट ड्रॉ करतो. असं इथे एक रजिस्टर आहे. फॉर एक्झाम्पल यालाच काय केलं आपण, दुसरं एक रजिस्टर कनेक्ट केलं. ठीक आहे. हे 2 रजिस्टर झाले, ते 2 खाली 2 बॅटरी जोडले इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. त्याच्यानंतर काय केलं, इथे परत एक रजिस्टर दाखवलं, परत इथे एक बॅटरी दाखवली पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. त्याच्यानंतर परत इथे एक रजिस्टर दाखवलं, असं एक रजिस्टर आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे 2 जंक्शन आहे, दोघांमध्ये पण एक काय केलं, रजिस्टर दाखवला. असं थोडं मोठं घेऊ समजायला. ठीक आहे. इथे याला म्हणू आपण R1, हा R2, हा R3, हा R4. ठीक आहे. आणि याला R5. असे 5 रजिस्टर आपण काय केले, कनेक्ट केले. तर यामध्ये पॉझिटिव्ह कधी घ्यायचं आणि निगेटिव्ह कधी घ्यायचं हे समजण्यासाठी अगोदर काय करायचं, याला करंटची डायरेक्शन कोणती असणार आहे. कोणतंही इलेक्ट्रिकल सर्किट असेल तर बॅटरीचे पॉझिटिव्ह टर्मिनलपासून निगेटिव्ह टर्मिनलकडे काय होणार आहे, ते करंट फ्लो होणार आहे. म्हणजे याचा पॉझिटिव्ह टर्मिनल, फॉर एक्झाम्पल ही बॅटरी असणार आहे E1, याला ही बॅटरी असणार आहे E2. ठीक आहे. याच्यातून पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट कसं जाणार आहे, या डायरेक्शनमध्ये. इथे I1 असणार आहे, असं फिरून परत काय होणार आहे, इथे परत करंट किती येणार आहे, I1 येणार आहे. इथे पण काय असणार आहे, हे पॉझिटिव्ह टर्मिनलपासून निघणार, इथे करंट असणार आहे I2. आणि इथून काय होणार आहे, पूर्ण फिरून काय होणार आहे, इथे I2 परत करंट काय होणार आहे, इथे रिटर्न येणार आहे. ठीक आहे. इथे जे करंट असणार आहे तर इथे I1 पण येत आहे, इथे I2 पण येत आहे. म्हणजे हे काय असणार आहे, डिफरंट करंट असणार आहे, I3 असणार आहे. ठीक आहे. असं आपण इलेक्ट्रिकल सर्किट कन्सिडर केलं. आता याच्यावरून काय करायचं आहे आपल्याला, हे जे किर्चॉफ सेकंड लॉ आहे ते यूज करायचं आहे. तर ते यूज करत असताना इथे पोटेन्शियल डिफरन्सेससाठी जे साइन कन्व्हेन्शन यूज करायचं आहे ते काय आहे, जे करंटची डायरेक्शन असेल, करंटची डायरेक्शनमध्ये जर आपण ट्रेस करत असेल, ट्रेस म्हणजे काय, ट्रेसिंगचं मिनिंग काय आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथे पॉईंट देतो A B C D E F.
अशी मी काय केलं आहे, डिफरंट पाथ कन्सिडर केले. आता याची ट्रेसिंग करायची. ट्रेसिंग करायची म्हणजे काय करायचं, याच्यामध्ये ट्रेसिंगमध्ये आपल्याला पाथ कोणता फॉलो करतोय ते बघायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथून स्टार्ट करणार मी, तर इथून मी कुठं जाणार आहे, असं लूपमध्ये पूर्ण फिरून येणार आहे. ठीक आहे. तर ते ट्रेसिंग करत असताना आता मी काय करतो, डायरेक्टली याला सॉल्व करतो. सॉल्व करण्यासाठी काय करणार मी, अगोदर याच्यामध्ये लूप कन्सिडर, फर्स्ट थिंग याच्यामध्ये काय करावं लागतं, लूप कन्सिडर करावं लागते. लूप म्हणजे कोणती, आता ABEFA हे काय झालं, एक क्लोज्ड पाथ झालं. लूप म्हणजे काय असतो, एक क्लोज्ड कंडक्टिंग पाथ. म्हणजे लूप कन्सिडर करणार आहे मी. लूप कोणती घ्यायची, ABEFA म्हणजे ए पासून ABEF परत कुठं यायचं, ए पॉईंटवर यायचं. तर याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला ट्रेसिंग म्हणजे काय, आपण कुठून कुठं चाललेलं आहे. ट्रेसिंग म्हणजे काय, आता एक्झॅक्ट पाथ कोणतं फॉलो करतोय आपण. फॉर एक्झाम्पल ह्या पाथमध्ये जातोय म्हणजे ए पासून तर परत ए पर्यंत, म्हणजे असं ते पाथ असणार आहे. परत फिरून आपल्याला कुठं यायचं आहे, त्या पॉईंटवर यायचं आहे. तर जात असताना आपल्याला फर्स्ट काय लागतो, इथे रेजिस्टर R1 लागतोय. काय लागतोय, रेजिस्टन्स R1. तर याच्या अक्रॉस जे पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे, तर याच्या अक्रॉस करंट किती आहे, इथे करंट आहे I1, इथे त्याचा रेजिस्टन्स आहे R1. पोटेन्शियल डिफरन्स किती झालं मग, V = IR असतो. म्हणजे इथे पोटेन्शियल डिफरन्स काय असणार आहे, I1 R1 असणार आहे. ठीक आहे. आता हा पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह घ्यायचं. जर ट्रेसिंगची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम असेल, याच्यामध्ये ट्रेसिंगची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम असेल, तर त्यावेळेस ते पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह घ्यायचं. सेम असेल तर निगेटिव्ह घ्यायचं. फॉर एक्झाम्पल इथे ट्रेसिंगची डायरेक्शन ए पासून बी पर्यंत आहे, करंटची डायरेक्शन पण काय आहे, ए पासून बी पर्यंत आहे, सेम डायरेक्शन आहे, म्हणून काय घ्यायचं, इथे निगेटिव्ह घ्यायचं. त्याच्यानंतर पुढचं कॉम्पोनंट कोणतं मिळणार आहे, इथे R5. इथं कोणतं आहे, R5. ठीक आहे. तर R5 आणि करंट किती आहे, I3. तर याच्यामधलं पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे, I3R5. ठीक आहे. आणि हा पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह, ट्रेसिंगची डायरेक्शन B पासून E पर्यंत आहे, करंटची डायरेक्शन B पासून E पर्यंत आहे, दोन्ही डायरेक्शन सेम आहे, म्हणून हे काय असणार आहे, निगेटिव्ह. म्हणून काय घ्यायचं, इथे निगेटिव्ह. त्याच्यानंतर नेक्स्ट E पासून F पर्यंत जात असताना कोणती ब्रँच आहे, इथे काय आहे, इथे आहे R3. R3च्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे, करंट आहे I1, इथे रेजिस्टर आहे R3, म्हणजे काय आलं इथे I1R3. ठीक आहे. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, ज्या डायरेक्शनमध्ये ट्रेसिंग आहे त्याच डायरेक्शनमध्ये करंट आहे, बरोबर. या डायरेक्शनमध्ये ट्रेसिंग आहे आणि या डायरेक्शनमध्ये करंट आहे, तर म्हणून काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉम्पोनंट कोणता आहे, एफ पासून परत आपल्याला एकडे जायचं आहे. तर इथे काय आलेलं आहे, EMF आलेला आहे, सोर्स ऑफ EMF E1 आलेला आहे. ठीक आहे. तर हा पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह घ्यायचा. आता याच्यामध्ये जर टर्मिनल बघायचं बरं का, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. ट्रेसिंग कसं करतोय आपण, पॉझिटिव्हपासून निगेटिव्हकडे जात असेल तर तो निगेटिव्ह घ्यायचा, जे शेवटमध्ये वर्ड येणार आहे, सिम्पल. जर आपण पॉझिटिव्हपासून निगेटिव्हकडे जात आहे तर ते साईन कोणतं येणार, निगेटिव्ह येणार. जर आपण निगेटिव्हपासून पॉझिटिव्हकडे चाललो, साईन कोणतं येणार, पॉझिटिव्ह येणार. आता जात असताना आपण पाहतोय पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह चाललं आहे, बरोबर ना. ट्रेसिंग आपण Fकडून परत Aकडे चाललो आहे, तर पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह चाललं आहे, म्हणून काय असणार आहे, हा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे सॉरी निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजे काय असणार आहे, हा पॉझिटिव्ह = काय येणार, 0. ठीक आहे. याच्यावरून मग काय लिहिता येणार आहे, E1 = हे जे सोर्स ऑफ EMF असणार आहे ते किती असणार आहे, = हे सगळे निगेटिव्ह तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह, दॅट इज I1R1 प्लस I3R5 प्लस I1R3. ठीक आहे. समजलं कसं करायचं. आता आपण नेक्स्ट लूप घेऊ. आता याच्यामध्ये जर आपण डायरेक्शन ट्रेसिंग जरी चेंज केले तर आपल्याला सेम इक्वेशन मिळणार, बरं का. तुम्ही घरी एकदा ट्राय करा. याच्यामध्ये जर ही लूप घेऊन पहा, AFEBA अशी लूप घेऊन पहा, तर ते काय येतो ते मला सांगा मग नंतर. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट कन्सिडर करू. इथे नेक्स्ट लूप घेऊ, BCDE आणि परत काय यायचं, बीकडे यायचं. ठीक आहे. आता मी नेक्स्ट लूप कन्सिडर करतो. इथे लूप कोणती असणार आहे, BCD, इथे E, परत कुठं जायचं आपल्याला, बीकडे जायचं. ठीक आहे.
तर यामध्ये स्टार्ट करत असताना कुठून बी पासून सी कडे जात असताना आता इथे R2 आहे, इथे करंट कोणता आहे I2 आहे याच्या अलॉंग. तर I2 याचं पोटेन्शियल डिफरन्स काय असणार आहे I2 R2. ओके, हा पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह. ट्रेसिंगची डायरेक्शन बी कडून सी कडे, करंटची डायरेक्शन सी पासून बी कडे अपोजिट आहे म्हणून काय करायचं पॉझिटिव्ह घ्यायचं. हे काय असणार आहे पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर नेक्स्ट एलिमेंट कोणता आहे इथे सोर्स ऑफ EMF E2. हे आता ट्रेसिंगची डायरेक्शन कुठं आहे सी पासून डी कडे आहे. याची टर्मिनल कसं मिळणार आपल्याला पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. ट्रेसिंग कसं करतो आपण पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, म्हणजे शेवट वर्ड कोणता आला निगेटिव्ह म्हणून काय घ्यायचं निगेटिव्ह E2 घ्यायचं. ठीक आहे, हा झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे डी पर्यंत आल्यानंतर आपल्याला नेक्स्ट कॉम्पोनंट कोणता आहे ते R4 आता डी पासून ई कडे जात असताना करंट कुठं चाललेला आहे वर चाललेला आहे. हे कुठं आहे या डायरेक्शनमध्ये आहे. तर दोघांची डायरेक्शन ट्रेसिंगची डायरेक्शन इथे आहे, करंटची डायरेक्शन वर आहे अपोजिट आहे. तर म्हणून हे काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार का निगेटिव्ह. इट विल बी पॉझिटिव्ह. म्हणजे काय आलं प्लस करंट किती आहे I2 R4. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट ई पासून परत बी कडे जायचं कॉम्पोनंट कोणता आहे ते R5. ठीक आहे, R5 ट्रेसिंगची डायरेक्शन ई पासून बी कडे आणि करंटची डायरेक्शन बी पासून ई कडे अपोजिट आलं. तर अपोजिट असेल करंट आणि ट्रेसिंगची डायरेक्शन तर काय घ्यायचं तिथे पॉझिटिव्ह घ्यायचं. म्हणजे काय आला प्लस I3 R5 इक्वल्स टू किती येणार 0. मग याच्यावरून E2 किती येणार हा निगेटिव्ह तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह, बाकी सगळे पॉझिटिव्हच आहे. म्हणजे E2 इज इक्वल्स टू काय येणार इथे I2 R2 प्लस I2 R4 प्लस I3 R5. हे काय झालं त्याचा दोन केसेसमध्ये त्याचा EMF. जर आपण पाथ चेंज केला असं जर गेलो तरी आपल्याला हे इक्वेशन मिळणार आहे. ट्राय करून पहा. हे झालं त्याच्यामधलं साईन कन्व्हेन्शन. समजलं ट्रेसिंगची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम असेल तर त्यावेळेस काय करायचं निगेटिव्ह साईन घ्यायचं तिथे पोटेन्शियल डिफरन्समध्ये, आणि जर दोन्ही अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल तर पॉझिटिव्ह साईन. त्याच्यानंतर EMF ट्रेसिंगची डायरेक्शनमध्ये निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचं, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह घ्यायचं. ठीक आहे, हे झालं त्याचे साईन कन्व्हेन्शन किर्चॉफ सेकंड लॉचे. ठीक आहे, आता याच्यामध्ये जे दोन्ही लॉज बघितले आपण दोन्ही लॉजचं कन्झर्वेशन काय आहे किर्चॉफ फर्स्ट लॉमध्ये करंट कन्झर्व राहणार. म्हणजे सिम्पली काय आहे किर्चॉफ फर्स्ट लॉ जे आहे ते लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्जेसच्या सिमिलर आहे. कशाच्या लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्जेस इलेक्ट्रिकल चार्जेस. म्हणजे जेवढे चार्जेस येत आहेत तेवढे चार्जेस काय आहे लिव्ह करत आहे. हे त्याचा फर्स्ट लॉचा ॲप्लिकेशन आहे. MCQजमध्ये विचारत असतात का फर्स्ट लॉ जे आहे ते कशाच्या कोणतं कन्झर्वेशन आहे त्याच्यामध्ये. तर फर्स्ट लॉमध्ये काय आहे इलेक्ट्रिकल चार्जेसचं कन्झर्वेशन, आणि सेकंड लॉ जे आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आहे तर ते कशाचं कन्झर्वेशन आहे इट इज द कन्झर्वेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी जी असते त्याचं कन्झर्वेशन आहे. म्हणजे जेवढी एनर्जी इलेक्ट्रॉन घेत आहे म्हणजे ते सर्किटमध्ये फिरण्यासाठी ते कशा फॉर्ममध्ये स्टोअर होत असते इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे तिथे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी व्हॅलिड असतो. फर्स्ट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्जेससाठी आहे. त्याच्यानंतर सेकंड लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जीसाठी. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला याचे न्यूमेरिकल्स बघायचे आहे. तर आपण असं करू याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवू, त्यामध्ये आपले याचे न्यूमेरिकल जे असणार आहे त्या व्हिडिओमध्ये घेऊ. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरसाठी फक्त एवढंच, बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ठीक आहे, थँक्यू सो मच.